बघा 1.1 1.2 झालेलं आहे आपलं. ठीक आहे, आता म्हणजे जो 1.3 थोडा बोरिंग वाटू शकतो तुम्हाला, कारण प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन म्हटले की तुम्हाला थोडं टेन्शन येतं. तुम्हाला कॅल्क्युलेशनची सवय लागलेली आहे, बरोबर आहे. प्रूव्ह दॅट म्हणजे एखाद्या गोष्टीवरून एखादी गोष्ट प्रूव्ह करायची. त्या गोष्टी तुम्हाला थोड्या डेंजर वाटतात, पण त्या आपल्याला आल्या पाहिजे. सिमिलॅरिटी, सिमिलर ट्रायंगल, काय म्हणायचं त्याला? सिमिलर ट्रायंगल. पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होता फरक. काय फरक असतो कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर मध्ये? एकामध्ये काय बनतो? रेशिओ, बरोबर आहे. आणि एकामध्ये काय असतात? सगळ्या बाजू आणि सगळे अँगल कसे असतात? सारखे. सिमिलर मध्ये काय असतो? रेशिओ. जनरली रेशिओच घेतो आपण. त्याच्यात 3 टेस्ट आहे. किती टेस्ट आहे? 3. बघा, पहिली टेस्ट आहे ए. कोणती? ए. दुसरी यस ए यस. आणि तिसरी यस यस यस. या 3 टेस्ट आहे सिमिलर दाखवण्याच्या. आणि सिमिलरचा सिम्बॉल कोणता असतो? सिमिलरचा सिम्बॉल हा झाला तुमचा सिमिलरचा सिम्बॉल. ठीक आहे, कसा? आता असाही किंवा असा. ठीक आहे, एवढं बारीक कोणी बघणार नाही. ठीक आहे, आता फक्त आपल्यासाठी महत्वाचं काय? ए म्हणजे काय? ए टेस्ट. ए टेस्ट मध्ये काय असतात? तुमचे 2 ट्रायंगल आहे समजा. लक्ष द्या, माझं सगळीकडे लक्ष असतं. ठीक आहे, बडबड नका करू. हा एक ट्रायंगल, हा. आता समजा तुमचे 2 ट्रायंगल आहे. ठीक आहे, आता या 2 ट्रायंगल मध्ये समजा अँगल ए बी आणि सी, इकडे अँगल पी क्यू आर. आता कोणते 2 अँगल जर इक्वल असले, अँगल ए बरोबर आहे तुमच्या अँगल पी च्या, आणि अँगल क्यू जो आहे तो बरोबर आहे तुमच्या, सॉरी बी करायचा नाही, इकडं दुसरा घेऊ, अँगल सी बरोबर आहे तुमचा अँगल आर. कोणतेही 2 अँगल इक्वल असले तर तिसरा अँगल सारखाच राहणार. याचं रिझन मला कोणी देऊ शकतं का? सांगा बरं. एका ट्रायंगलचे 2 अँगल जर सारखे तर तिसरा पण ऑटोमॅटिकली सारखा का येतो? नाही, सांगा. 180. त्यांची बेरीज किती असते? 180. म्हणजे जर या 2 अँगलची बेरीज जर समजा सपोज 100 आहे, किती आहे? 100. तर हा इकडला अँगल किती राहणार? 80. आणि इकडला 80 तर इकडला पण किती राहणार? 80. म्हणून ट्रिपल ए घेण्याची गरज नाही. 2 ए वर आपलं काम होऊन जातं. की याला टेस्ट कोणती टेस्ट म्हणतो आपण मग? सिमिलरची. फक्त अँगल समोर बरोबर तोच अँगल लिहायचा. ए समोर कोणता आहे रे? इथे समजून जाईल तुम्हाला. बघा, ए समोर कोणता आहे? पी, बरोबर आहे. कोणता आहे? पी. हा ट्रायंगलचा सिम्बॉल राहील. सिमिलर दाखवताना नाव टाकणं खूप महत्वाचं आहे. इकडे ए तर इकडे कोणता येईल? पी. इकडे बी आहे, इथं बी लिहिलेलं आहे का? नाही. मग इथं कोणता राहणार? क्यू. आता सी आहे तर सीच्या समोर काय आलं पाहिजे? आर. का आलं पाहिजे माहिती का? आपल्याला साईडचा जेव्हा रेशो घेतो आपण तेव्हा त्या गोष्टी आपल्याला लवकर समजत नाही, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. याच्यावरच चॅप्टर आपलं पूर्ण. एक टेस्ट झाली आपली. कोणती? 2 अँगल इक्वल. आता 2 अँगल झाले, आता 2 साईड आणि त्याच्यामधला अँगल. ठीक आहे, 2 साईड आणि त्याच्यामधला अँगल इक्वल दाखवायचा आपल्याला. काय झालं रे तुला? हे 2 अँगल आहे. ठीक आहे, आता सॉरी ट्रायंगल आहे. हा एक ट्रायंगल आहे तुमचा एक्स वाय झेड. कोणता? एक्स वाय झेड. आणि हा आहे समजा एल एम आणि एन. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे? ही बाजू याच्या बरोबर दिलेली आहे प्रश्नामध्ये आणि ही बाजू याच्या बरोबर दिलेली. ठीक आहे, आणि यांच्यामधला एक अँगल, या 2 बाजूमधलाच, दुसरा नाही, या 2 बाजूमधलाच एक अँगल आहे समजा, तो तुम्हाला दिलेला आहे याच्या बरोबर. कळालं? मग तुम्ही काय सांगू शकता इथून? अँगल बघा, पहिले काय सांगणार? साइड एक्स वाय कोणाला बरोबर आहे? साइड एल एन. त्याच्यानंतर अँगल दाखवायचा, अँगल एक्स वाय झेड. एल एम का? बर सॉरी, एल एम. अँगल एक्स वाय झेड बघा, जसं सुरुवात केली तशी सुरुवात करायची. एक्स वाय झेड. इकडे काय करणार? एल एम एन. एल
यम यन. आणि तिसरी बाजू कोणती आहे? वाय झेड. साईड वाय झेड इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? कॉन्ग्रुएंट. साईड यम यन. आले इथपर्यंत. मग आता तुम्हाला दिसलं, तुम्हाला समजलं की नाही दोन साईड आणि एक अँगल इक्वल आला. काय आला? दोन साईड आणि एक अँगल इक्वल. तेव्हा कोणती टेस्ट असते? यस यस. मग तुम्ही काय लिहिणार? बरोबर बघा, एक्स वाय ना, एक्स वायच्या समोर एल एमच आली पाहिजे. एक्स वाय इकडे काय आली पाहिजे? एल एम. आता इथं काय उरलं? झेड. तुम्ही झेड अगोदर पण टाकू शकता, तसं काय नाही. इकडे काय आहे? एन. तुम्ही एन हे अगोदर पण लिहू शकता, पण जो रेशो घेतलेला आहे तो मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. हा ट्रायंगल याच्या सिमिलर आहे. कोणत्या टेस्ट नेईल सिमिलर? मग हा इथं कोणती टेस्ट? ए. ए टेस्ट इथं यस ए यस. कोणती टेस्ट? जे येते त्याला येऊ द्या, बाकीच्याकडे लक्ष द्या. कोणती टेस्ट? यस ए यस. यस ए यस टेस्ट. ठीक आहे, समजलं? ही कोणती टेस्ट आहे? ए यस ए यस. ठीक आहे, पडदा बरोबर लावून घे. कळालं? आता ह्या झाल्या दोन. समजत नसेल तर थोडं वरती घेऊ आपण याला. दिसतं आता? आता तिसरी दोन समजल्या तुम्हाला? तिसऱ्याच्या ट्रायंगल काढतो तोपर्यंत. हा बघा, आता तिसरी टेस्ट बघायची आपल्याला. ठीक आहे, आता तिसऱ्या टेस्ट साठी म्हटलेलं आहे साईड. काय म्हटलेलं आहे? साईड. आता जी तिसरी टेस्ट आहे, या तिसऱ्या टेस्ट मध्ये जर तुम्ही म्हटलं ही एक बाजू याला बरोबर दाखवली. आता ते राईट अँगल ट्रायंगल आले ते लकीली, पण ते जाऊ दे, सोडून द्या. ही एक बाजू याला बरोबर आहे आणि तिसरी बाजू याला बरोबर आहे, असं म्हणणार का तुम्ही? असं म्हणणार का? नाही. बघा, हा जो आहे ना, एक मिनिट, तुम्हाला इथं पण मी वेगळं सांगितलं जरा. हे जे सांगितलं मी कॉन्ग्रुएंटचं सांगितलं. कोणतं सांगितलं? कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, बघा हे जे आहे ना, हे कॉन्ग्रुएंटचं सांगितलं तुम्हाला चुकून मी. हे सिमिलरचं पाहिजे. कशाचं पाहिजे? कसं सांगतो तुम्हाला, एक मिनिट. हा, टेन्शन घेऊ नका. बघा, चुकून मी तुम्हाला कॉन्ग्रुएंटचं सांगितलं, ते सिमिलर पाहिजे. सिमिलर म्हणजे काय? सिमिलर मध्ये काय होईल? सिमिलर मध्ये तुमच्या साईड इक्वल असतीलच असं नसतं, असू पण शकतात, नसू पण शकतात. ठीक आहे, बघा कन्फ्यूज नका होऊ, परत सांगतो तुम्हाला. पूर्ण पहिल्यापासून सांगू का? ठीक आहे, बघा एस एस टेस्ट साठी साईड आलं की थोडं कन्फ्युजन झालं, ते सांगतो तुम्हाला परत. बघा हे काय तुमचं एक्स वाय झेड आणि हा आहे एल एम एन. सपोज आता लक्ष द्या, ज्यांना समजलं नसेल त्यांना परत सांगतो. हा अँगल आहे तुमचा समजा 50 डिग्री. किती डिग्री? 50. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ही साईड आहे समजा तुमची 4 आहे. किती आहे? 4. आणि हे समजा 6. ही साईड तुमची 8. ठीक आहे, किती आहे? 8. आणि हे समजा 10. किती आहे? 10. आता काय असतं, सिमिलर मध्ये रेशो सारखा येतो. कसा बघा, 10 ने घेता येणार तिला, 4 दुनी 8, 12 घ्यावं लागेल. आता जर आपण रेशो घेतला बघा कोणाचा, एक्स वाय अपॉन कोणता रेशो घ्यावा लागेल मग तुम्हाला इकडं? एल एम. ठीक आहे, एक्स वाय अपॉन एल एम. इकडे कोणता घेसाल मग? वाय झेड अपॉन एम एम. ठीक आहे, आता जर तुम्ही बघा, तुम्हाला फक्त सांगते मी समजावून. आता एक्स वाय किती आहे रे? एक्स वाय अपॉन एल एम 4/6. आणि आपण किती आहे? 8. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, हे दोन्ही रेशो सारखे आहेत का? आहे का सांगा?
कसे सारखे बघा बरं. याला 2 ने भाग जाईल, याला 3 ने भाग जाईल. 4 दुने 8, 4 त्रिक 12. म्हणजे आता हे नंबरिंग सोडून द्या, पण ह्या दोन साईडचा रेशो कसा आला? सारखा. बरोबर आला. ठीक आहे, मी तुम्हाला चुकीनं कॉन्ग्रुएंटची सांगितली होती टेस्ट. या दोन साईडचा रेशो सारखा आला आणि या दोन साइड मधलाच अँगल सारखा आहे का बघा बरं. कोणता येतो? अँगल XYZ आणि अँगल LMN. ठीक आहे, आता येईल ते कोणत्या टेस्टने सारखे येतील ते? SAS. कोणता कोणता अँगल? ट्रायंगल XYZ इज सिमिलर टू ट्रायंगल LMN. कोणत्या टेस्टनं? SAS टेस्ट. ठीक आहे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सिमिलर मध्ये साइड सारख्या असतीलच असं आपण म्हणू शकत नाही. मे बी सारख्या येऊ शकतात, पण रेशिओ नेहमी सारखा राहील. काय सारखा राहील? रेशिओ. म्हणजे याचा जर 2/3 तर याचा पण किती येईल? 2/3. आणि ते नंतर सांगतो शेवटी. आता इकडे लक्ष द्या, हे तिसरं याच्यामध्ये काय आहे? ही साइड समजा 2, ही साइड तुमची 3 आणि ही साइड समजा 5. आता तुम्ही जर रेशो घेतला यांचा बघा, मी आता काय करतो, मी साइड टाकतो, तुम्ही मनातल्या मनात त्याचा रेशो काढायचा. ठीक आहे, नाव दिले नाही घ्यायला. ABC PQR. आता मी साइड टाकतो, तुम्ही मनातल्या मनात त्याचा रेशो कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू पुढं AC अपॉन PR. चेक करा मनातल्या मनात रेशो काय येतो. या सर्वांचा रेशो काय आला? 1/3. सर्वांचा रेशो आला 1/3. याचा अर्थ काय आहे? या सगळ्या साइड प्रोपोर्शन मध्ये. कशा आहे? प्रोपोर्शन मध्ये. म्हणजे जेव्हा हे सिमिलर राहील तुमच्या समोर, काय राहील? सिमिलर. जेव्हा सिमिलर गोष्ट राहील तुमच्या समोर, या सिमिलरच्या वेळेस तुम्ही एक गोष्ट चेक करायची, फक्त साइडचा रेशो. काय चेक करायचा? साइडचा रेशो. आणि दोन टेस्ट मध्ये चेक करणे येतो तुम्हाला. कोणत्या दोन टेस्ट येत्या? एक SAS, ज्याच्यात यस आलं त्याच्यात रेशो चेक करावा लागेल. म्हणून याच्यात ASE टेस्ट येत नाही. कोणती? ही टेस्ट याच्यात येत नाही. ही टेस्ट कॉन्ग्रुएन्सी मध्ये येते का? येते. कोबाको शिकलेले ना तुम्ही मराठीमध्ये. तर मग ही कोणत्या टेस्टने इक्वल असतील सांगा मला एकदा. सिमिलर कोणत्या टेस्टने असतील ते? यस यस यस. नावं कशी देणार त्याला सांगा. हे दोन ट्रायंगलचे नावं लिहिणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. सांगा मला. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. कोणत्या टेस्टनं? यस 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 टेस्ट. ठीक आहे, आता ह्या झाल्या 3 टेस्ट. या 3 टेस्ट मध्येच तुम्हाला सगळे क्वेश्चन आहे. ठीक आहे, पहिली, दुसरी आणि ही तिसरी. आता इथे अँगल इक्वल आहे. काय इक्वल आहे? अँगल इक्वल असल्यामुळं आपले ते सिमिलर ट्रायंगल झाले. पहिली गोष्ट समजली सर्वांना, काय झाले? सिमिलर ट्रायंगल. जेव्हा हे सिमिलर ट्रायंगल झाले तेव्हा उरलेल्या साइडचा रेशिओ कसा असेल? सारखा असेल. म्हणजे कसा? त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणणार? इथं दोन शब्द त्याला त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि दुसरं काय? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे दोन शब्द आहे. ठीक आहे, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे इथं जर दोन साइडचा रेशो सारखा आहे, किती साइडचा? 2, तर तिसरी साइड ऑटोमॅटिक किती येईल? 2/3 येणार. किती येणार? 2/3. आता इथं साइड आहे का तिने? नाही, पण इथं तिन्ही साइडचा रेशो एकच येईल. कोणताही 2/3 म्हणा, 4/3 म्हणा, जो असेल तो. समजले 3 टेस्ट. याची तुम्हाला 2 वेळेस गरज आहे. किती वेळेस गरज आहे? 2. एक 1.3 मध्ये आणि एक तुमचं 4थं चॅप्टर आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, आकृत्या काढायचं, आठवतं का? तिथं पण याची गरज आहे. समजलं? हे तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. समजलं? आता क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन बाकीचे होमवर्कला देतो मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. 1.4 वर गेलो का रे आपण? 1.3 पाहिजेत ना? 1.3 खाली का? बर, एक मिनिट. आता तुम्ही बघा, तुमचे आता पटापट उत्तर येतील. फक्त तुम्हाला टेस्ट शोधायची कोणती येतं. ठीक आहे,
काही काही 1-1 मार्क्सचे क्वेश्चन आहे, काही 2-2 मार्क्सचे क्वेश्चन आहे. बघा पहिला झालं नाही का? हा सांगा तुम्हाला काय सारखं दिसतं? बघा पहिलं काय दिलेलं काय इथं अँगल एबीसी दिलेला आहे 75 डिग्री किती आणि ईडीसी दिलेला आहे 75. आता तुम्हाला पुढे प्रश्न विचारलेला आहे स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर. कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते सांगा हे विचारलेले तुम्हाला. आता तुम्हाला बघा तुम्ही जर बघितलं की दोनच अँगल दिलेले सर, किती अँगल दिलेले? दोन. आता दोन अँगलवर आपण कसं सांगणार? अँगल सी काय आहे? कॉमन आहे असं तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. आता बघा बरोबर लक्ष द्या. पहिला घेऊ समजा आपण इन ट्रायंगल CDE. कोणता ट्रायंगल? बघा CDE. तर दुसरा कसा घ्यावा लागेल बघा तुम्हाला, तो असा घ्यावा लागेल CBA. कारण 2 नंबरला काय आलेलं आहे 75 डिग्री. मग इकडे पण 2 नंबरला काय आलं पाहिजे 75 डिग्री. CBA. आता बघा याला गिवन म्हणा, तुम्ही काय म्हणा गिवन. ठीक आहे, नाही म्हटलं तरी चालेल, खाली म्हणू आपण डायरेक्ट त्याला. ठीक आहे, बघा डायरेक्ट आन्सर येत असतं, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जात नाही तुम्हाला. CDE ट्रायंगल बघा, CDE कोणता अँगल आहे त्याच्यामध्ये? CDE हा अँगल आहे. कोणाच्या बरोबर आहे? CBA च्या. कुठून सांगितलं? दिलेलं आहे बरोबर. आता दुसरा ट्रायंगल काय नाही, ट्रायंगलवर न बघता हा सी मधात घ्या. सी काय घ्या? मधात. काय येईल? DCE. इकडे पण सी मधात घ्या. BCA. इथं काय म्हणणार? कॉमन अँगल. कोणता अँगल? एकच आहे ना, सी बदलला का? नाही. आता ज्या दोन ट्रायंगल मध्ये अँगल सारखे असतात तिथं कोणती टेस्ट वापरतो आपण? कोणती टेस्ट? ए टेस्ट. ठीक आहे, मग हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टने सिमिलर असतील? एका मार्काला सिंपल प्रश्न येतो हा. ट्रायंगल CDE इज सिमिलर टू ट्रायंगल CBA. कोणत्या टेस्टना? बाय ए टेस्ट. ठीक आहे, कळालं? हे सिंपल आहे. आता असा प्रश्न हा आलेला आहे पेपरला एखादा, पण एकच मार्काला येतो. किती मार्काला येतो? एकच. कारण तुम्हाला शिल्लक काहीच करणार नाही. ठीक आहे, आता हळूहळू क्वेश्चनची लेवल वाढते. नेक्स्ट क्वेश्चन. हे तर तुम्ही बघितला सांगू शकता रे कोणत्या टेस्टने सिमिलर असतील रे. कसं ओळखलं? साईड दिलेला आहे. काय दिलेलं आहे? सगळ्या साईड. ठीक आहे, आता याला लिहायचं कसं बघा फक्त. तुम्हाला एकदा प्रॉपर कसं लिहायचं ते सांगतो. हेअर एक एक रेशो घेऊ आपण. हेअर PQ अपॉन LM. PQ अपॉन LM. PQ किती आहे रे? 6. LM किती आहे? 3. म्हणजे काय आलं? 2/1. याला द्या 1 नंबर. दुसरा रेशो घ्या QR. इकडे जर QR घेतलं तर इकडे काय येणार? MM. QR किती आहे? 8. इकडे 4. हे पण आलं 2/1. तिसरं काय आहे? PR. इकडे तिसरी काय आहे? LN. PR बरोबर किती आहे? 10. 10/2/1. 3. किती आलं उत्तर तुमचं? 3. ठीक आहे, 3 उत्तर आलं बरोबर आहे. आता तुम्ही काय म्हणू शकता? इन ट्रायंगल PQR. कोणता ट्रायंगल? आणि दुसरा कोणता आहे? LMN. काय सांगू शकता तुम्ही की रेशो सारखा आलेला आहे. कोणाचा? PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LN. आणि इथं काय लिहिणार? वरती लिहिलं तरी चालतं, इथं लिहिलं तरी चालते. फ्रॉम 1, 2 and 3. 1, 2, 3 वरून तुम्ही सांगितलंय. ठीक आहे, मग कोणत्या टेस्टने इक्वल येतील ते? SAS. ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल LMN. कोणत्या टेस्टनं? SAS बाय SSS टेस्ट. SAS कोण म्हटलं रे? मीच म्हटलो का? बर, हे झालं तुम्हाला सिमिलर दाखवण्याचे प्रकार.
आता तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व करायला देतील ते, ठीक आहे. तुम्ही एकदा प्रश्न वाचा, काय दिले प्रश्नामध्ये, काहीच म्हटलेलं नाही, पण तुम्हाला एक गोष्ट कळती. ठीक आहे, प्रश्न वाचा एकदा. आता जर प्रश्न नीट तुम्ही वाचला तर तिथे एक शब्द आहे बघा, इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर देन हाऊ लॉंग बी द शॅडो ऑफ द बिगर पोल. आता मला एक गोष्ट सांगा, आता मी इथं उभा आहे, ठीक आहे, माझ्यासोबत एक जण उभा आहे. आता सूर्याची जर किरण आमच्यावरती पडले तर माझी सावली वेगळी पडेल आणि त्याची सावली वेगळी पडणार आहे का? सेम पडेल ना. माझी जर या डायरेक्शनला आहे तर त्याची पण काय पडेल, याच डायरेक्शनला. म्हणजे जर आता इथं सावली दिलेली, कोणती सावली दिली तुम्हाला, इफ द लेंथ ऑफ शॅडो इज 6 मीटर, किती मीटर, 6, ही 6 मीटर शॅडो, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, या उभा पोल आहे आणि इथं पण शॅडो आहे, म्हणजे याचा अर्थ काय, या उभा पोल. म्हणजे शॅडोज कास्ट ॲट द सेम टाइम. कशामुळं, एकाच टाइमला शॅडो म्हणजे माहिती ना तुम्हाला काय, सावली एकाच टाइमला पडते. सावली काय पडते, एकाच टाइमला. म्हणजे ज्या दोन्ही पण डायग्राम, मला एक गोष्ट सांगा, ही एक आकृती आणि ही एक आकृती, दोन्ही जर आकृतीवर सनलाईट पडते, सूर्यप्रकाश पडते आणि त्यांची सावली पडते, याचा अर्थ त्या दोन्ही आकृत्या कशा आहे, सिमिलर आहे. काय आहे, सिमिलर. ठीक आहे, हे समजून घ्यायचं होतं आपल्याला, कारण मी तर ते राईट अँगल ट्रायंगल वगैरे काही म्हणायचं नाही आपल्याला. सरळ सरळ म्हणायचं काय, एक शब्द टाकायचा, शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाइम. कास्ट म्हणजे टाकणे, ॲट द सेम टाइम, एवढा शब्द टाकायचा आहे फक्त, शॅडोज कास्ट ॲट द सेम टाइम. ॲट द सेम टाइम. आता सेम टाइमला शॅडो कास्ट होतात, याचा अर्थ काय आहे, ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर टू ट्रायंगल, कोणता आहे दुसरा, ए बी सी. ए बी सी. आता सिमिलर म्हटल्यानंतर आपल्याला ज्या साईड पाहिजे त्यांचा रेशिओ घ्या फक्त. कोणती साईड आहे, पी आर. पी आर अपॉन इकडे कोणती घेणार, ए सी, आणि इकडं क्यू आर अपॉन बी सी. आणि इथं लिहिणार फक्त एक गोष्ट, काय लिहिणार रे, काय लिहिणार, कोणतं लिहिणार दोघांपैकी, वरचं, करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. बस तेवढं तुम्हाला चेक करणे, करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि प्रश्न काय उरला तुमच्या समोर, आता ताबडतोब तुम्ही आन्सर सांगू शकता त्याचं. ठीक आहे, बरोबर आहे. काय येईल सांगा, पी आर किती आहे, 4, ही किती आहे, 8, ही किती आहे, 6, आणि ही एक्स, बरोबर आहे. 4x बरोबर 6 गुणिला 8. हळूहळू सोडवायचं, काही आपल्याला गडबड नाही. 6 गुणिला 8 48, 48 भागीला 4, किंवा तसंही ठेवू शकता, 4 2 8, किती उत्तर 12. मग फायनल आन्सर फक्त तुम्ही लिहायचे. फायनल आन्सर काय, शॅडो ऑफ द बिगर पोल, शॅडो ऑफ द बिगर पोल इज किती, 12 मीटर. किती मीटर, 12. फायनल आन्सर बरोबर लिहायचं, समजला. एक प्रश्न घेऊ अजून, जास्त नाही घ्यायचं आपल्याला. किती प्रश्न आहे टोटल याच्यामध्ये, 9 आहे ना, बाकीचे उद्या घेऊ. ठीक आहे, हा एक घेऊ फक्त 4 नंबरचा. प्रश्न विचारणार मी. हे जे चुळबुळ करणार आहे ना, जवळपास 12 ते 13 नाव माझ्या मनामध्ये सगळे कॅप्चर करून घेतले मी. ठीक आहे, पूर्ण चॅप्टर झालं म्हणजे आता झालं की मी तुम्हाला प्रश्न विचारतो सर्वांना, जे माझ्या माझ्या मेमरीमध्ये सेव्ह झाले फोटो ते. ठीक आहे, सांगा. बघा, पहिले प्रश्न समजून घ्या. मला तर बघा, मी तुमच्यासाठी इथे, मला पेपर सोडू नये का, नाही, तुम्हाला गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे पटापट, की नाही सर असं असं आहे. पहिले प्रूव्ह करायचं. काय प्रूव्ह करायचं, CPA इज सिमिलर टू CQB. तिथंच तुम्ही सांगू शकता, डायरेक्टच सांगू शकता की सर C कॉमन दिसून राहिला, पहिली गोष्ट. मग दुसरा अँगल शोधा, कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल, फक्त त्याला लिहा. मग कोणती टेस्ट येईल, ए टेस्ट. कोणती टेस्ट, यस म्हणूच नका ना, साईड बद्दल बोललो का मी, फक्त 2 अँगल झाले, मग 2 अँगलची टेस्ट कोणती आहे, ए झालं. आणि ज्या जे दोन ट्रायंगल सिमिलर आहे त्यांच्या साईडचा काय बनतो, रेशिओ.
किती साईड आहे? 1 2 3, चौथी साईड काढायची. आत्ताच काढली आपण. ही अशी चौथी साईड काहीतरी रेशो बनेल, त्याच्यातून चौथी साईड काढायची. फक्त एक गोष्ट आहे, सिमिलर दाखवणं. काय दाखवणं? सिमिलर दाखवण्यासाठी आता दोन ट्रायंगल जे सांगितलेले तेच घ्या. इन ट्रायंगल CPA अँड दुसरा ट्रायंगल कोणता आहे? C क्यूब. जे प्रश्नामध्ये दिलेले तेच ट्रायंगल ॲज इट इज उचलायचे. आता CPA मध्ये बघा, बरोबर हा. पहिला ट्रायंगल दाखवा CPA. कोणता? CPA हा बरोबर राहील कोणाच्या बरोबर राहील? CQBच्या. कोणाच्या? CQB. आणि याला काय म्हणणार? इच अँगल इज 90 डिग्री. किंवा सरळ सरळ इथं रिझन टाका. कोणतं रिझन टाका? ते AP इज परपेंडिक्युलर टू BC आणि दुसरं रिझन काय? BQ इज परपेंडिक्युलर टू AC. त्यांना समजून जाईल की तुमचा कन्सेप्ट स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. एक ट्रायंगल झाला, एक अँगल झाला. दुसरा दाखवायचा आहे, C दाखवायचा आहे. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं मी तुम्हाला, C ला मदत घ्या फक्त. काय येईल मग? PCA इज सिमिलर टू, C ला मदत घेतल्यावर QCB. इथं काय टाकणार? कॉमन अँगल. कोणता अँगल? कॉमन अँगल. माझ्यासोबतच तुमचा 90% अभ्यास झाला पाहिजे हा. ठीक आहे. कोणत्या टेस्टने इक्वल येतील या? ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB. कोणत्या टेस्टनं? बाय AA टेस्ट. इथं तुम्हाला 1 मार्क भेटला. किती मार्क? 1. कारण त्यांनी म्हटलं होतं प्रूव्ह दॅट. आता दुसरा मार्क्स तुम्हाला साईड काढल्यावर भेटेल. आता साईडसाठी तुम्हाला एक गोष्ट चेक करावं लागेल. साईडसाठी रेशो कोणत्या साईडची गरज आहे आपल्याला? AP पाहिजे. काय पाहिजे? AP. मग AP उचला डायरेक्ट. AP. आता AP म्हटल्यानंतर बघा कसं घ्यायचं. AP घेतलं का नाही? काय घेतलं? AP. इकडे काय येणार? BQ. झाली एक साईड. आता दुसरी पाहिजे BC. BC कोणत्या ट्रायंगलमध्ये? चेक करा पहिले. 2 नंबरचे आहे. कोणत्या ट्रायंगलमध्ये? 2 नंबरचा खाली लिहून राहिलो आपण हा. एवढं समजलं पाहिजे बस. हे इथं कन्फ्युजन होईल तुम्हाला. तुम्ही BC चुकून वरती लिसाल. BC कोणत्या ट्रायंगलमध्ये? या. आता BC घेतलं. कसं घेतलं? BC. इकडे काय घेणार? AC. बस व्हॅल्यू टाका. AP किती आहे? 7. BQ किती आहे? 8. हे 12. तुम्हाला AC फाइंड करायचं. तुम्हाला दिसतं 4 दुनी 8, 4 दुनी 12. आता किती दुनी 7 होतात? 3.5. म्हणजे तुमची येईल जवळपास 35 गुणिला 3. किती होतात? 10.5 येऊ शकते. ठीक आहे. चेक करू आपण. AC गुणिला 8 क्रॉस मल्टिप्लाय. इकडं 7 गुणिला 12. ठीक आहे. 12 गुणिला 7 84. आणि इकडे येईल 8. इकडे उरलं फक्त AC. काय केलं सर? 8 मल्टिप्लिकेशन मध्ये होते, डिव्हिजन मध्ये गेले. कुठे गेले? डिव्हिजन. आता काही जण काय करतात, 10वीतले एवढे काही असे डोक्यात नसलेले पोरं असतात. याचं उत्तर काय आणतात पोरं माहिती का? याचं उत्तर आणतात 1.5. हसू नका तुम्ही. नावाने घेत, पण असे टॉपर पोरं आहे मागच्या वर्षीचे की ज्यांनी उत्तर 1.5 आणलेले आहेत. आता जर तुम्ही विचार केला, तुम्ही काय करता? तुमच्याकडून पण ही चुकी होईल बघा. तुम्ही काय करता मी सांगतो. 8 1 8. मग 4 भाग जातो का? नाही. मग तुम्ही काय करता? पॉईंट. 8 पंच 40. 90% 99% जणांनी हेच केलं असतं तुमच्यापैकी. आता उलट करून दाखवतो तुम्हाला. 1.5 गुणिला 8 करा बरं. 8 पंच 40 12. 8 पंच 40 0. हा चाले 4. 8 1 8. 8 आणि 4 12. किती उत्तर आलं रे? उत्तर यायला किती पाहिजे? 84. चुकले कुठे मग? मला सांगा. आपण चुकलो कुठे? तुम्ही सांगा. 1.5 का आलं? 0 घ्यायचा. काय घ्यायचा? 0. ही मेथड समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. बघा, छोटी गोष्ट आहे पण मोठी आहे. 84 भागीला 8. भरपूर वेळेस असा प्रश्न चुकतो तुमचा. 8 1 8. आता 4 आले. काय आले? 4. 4 खाली घेतले का आपण? ते ऑटोमॅटिक आले. बरोबर आहे. मग इथं शून्याचा भाग द्या पहिले. आता भाग जातो का? नाही. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे. आपण एखाद्या गोष्टीला भाग दिला आणि भाग दिल्यानंतर जो नंबर खाली आला तो जर भाग देणाऱ्या नंबरपेक्षा लहान असेल तर पहिले शून्याचा भाग द्या. कितीचा भाग द्या? शून्याचा. ठीक आहे. समजलं? मग पॉईंट द्या. आता 40 होतील. किती होतील? 40. 8 पंच 40. सर नाही समजलं. नाही समजलं तर तुम्ही एकदा गुणाकार करून बघायचा. 10.5 गुणिला 8. 8 पंच 40. बरोबर? 0. सॉरी. 8 पंच 40. 40ची 0. हात चाले 4. 8 0 0. 4 जसेच्या तसे. 8 1 8. पॉईंट नंतर 1 नंबर आहे. पॉईंट नंतर 1 नंबर. 84. ठीक आहे. तर उत्तर चुकवायचं नाही. याचं उत्तर किती आलं? 10.5.
दिसायला किती सोपं आहे ते बघा, पण किती कन्सेप्ट लपलेले असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला आज भरपूर कन्सेप्ट फुली सांगितलं. हे विसरायचं नाही. चौथ्या चॅप्टरमध्ये, तिसऱ्या चॅप्टरमध्ये पण वापरणे आणि वेळ पडली तर 5व्या चॅप्टरमध्ये पण वापरणे. या गोष्टी समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, बाकीचं उद्या घेऊ आपण.